मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि अविभाज्य भाग असला तरी त्यासोबत येणाऱ्या वेदना अनेकदा दैनंदिन जगणं कठीण करून टाकतात. पोटात येणारी कडकड, कंबरदुखी, सतत जाणवणारा थकवा आणि मूड स्विंग्स यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. अशा वेळी अनेक महिला वारंवार पेनकिलर्स घेतात, परंतु त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच या त्रासातून नैसर्गिकरित्या आणि सुरक्षितपणे सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय अत्यंत रामबाण ठरतात. यातील सर्वात सोपा आणि तात्काळ आराम देणारा उपाय म्हणजे हॉट वॉटर बॅगचा वापर. पोटाच्या खालच्या भागावर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम कापडाने शेक दिल्यास तिथल्या आकुंचन पावलेल्या स्नायूंना प्रचंड आराम मिळतो. उष्णतेमुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे वेदनांची तीव्रता झपाट्याने कमी होते. अनेकदा रात्री झोपताना किंवा कामाच्या दरम्यान अशा प्रकारे शेक घेतल्यास शरीरातील जडपणा कमी होऊन हलकं वाटतं. तसेच आहारामध्ये काही छोटे पण महत्त्वाचे बदल केल्यास पाळीच्या दिवसातील त्रास निम्म्याने कमी होऊ शकतो. आल्याचा चहा हे यासाठी एक उत्तम पेय आहे. आल्यामध्ये नैसर्गिकरित्या दाहशमन गुणधर्म असतात, जे शरीरातील प्रोस्टॅग्लॅन्डिन्सची पातळी कमी करण्यास मदत करतात. दिवसातून 2दा आल्याचा गरम चहा घेतल्याने केवळ पोटदुखीच नाही तर मळमळ यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. तसेच आयुर्वेदिक गुणधर्मांनी युक्त असलेलं हळदीचं दूध हे देखील पाळीच्या वेदनांवर एक प्रभावी औषध मानलं जातं. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो, जो नैसर्गिक वेदनाशमन म्हणून काम करतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून प्यायल्याने शरीराला आतून आराम मिळतो आणि स्नायूंचा ताण कमी होतो. यामुळे केवळ वेदनाच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होती, जी या दिवसांमध्ये अत्यंत आवश्यक असते. अनेकांना वाटतं की या दिवसांमध्ये फक्त विश्रांती घेतली पाहिजे, पण प्रत्यक्षात हलका व्यायाम किंवा योगासने केल्याने वेदना कमी होतात. स्ट्रेचिंग, प्राणायाम किंवा साधी चालण्याची क्रिया केल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचं आनंदी संप्रेरक तयार होतं, जे नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्याचं काम करतं. योगासनांमुळे ओटीपोटाच्या स्नायूंवरील ताण कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होतं. मात्र या काळात खूप जड व्यायाम करणं टाळावं. आणि शेवटी मानसिक शांतता आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी डार्क चॉकलेटचा पर्याय उत्तमच ठरतो. डार्क चॉकलेटमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असतं, जे स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी ओळखलं जातं. मर्यादित प्रमाणात त्याचं सेवन केल्यास क्रॅम्प्स कमी होत नाहीत, तर चिडचिड होणे किंवा मूड बदलणे यासारख्या समस्यांवरही नियंत्रण मिळवता येतं. हे सर्व उपाय एकत्रितपणे अवलंबल्यास मासिक पाळीचे ते कठीण 5 दिवस अधिक सुसह्य आणि वेदनामुक्त होऊ शकतात. मात्र यातील काही उपाय तुम्हाला जर ॲलर्जेटिक असतील किंवा काही त्रास होणारे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत, एवढं मात्र नक्की. त्यामुळे मंडळी, पाळीच्या काळातील वेदना शमनाचे हे काही उपाय तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.